अरे राम राम रे बोट्ट्यो, काय म्हणता भाऊ? सकाळी उठलो ना आपला सोबतचा फोन आला, चाल म्हणे ग्राउंडवर. म्हटलं ठीक आहे. तिथपर्यंत आला ना भाऊ डॉकेश भाई म्हटलं चला ना ग्राउंडवर, तुले करत तू जाय. म्हटलं ठीक आहे भाई. आला ना तिथपर्यंत सोबतचा काळा घोडा घेऊन आलो ना सरळ ग्राउंडवर. बहीण ग्राउंडवर आल्या आल्या गडी सुरू झाला ना आपला सोबत. आपलं तर काही म्हणणं होतं भाई आज, मग सोबतदाना मारून घेतले रनिंग, सरळ आलो ना भाई घरी. तयार वगैरे केलो, निघालो ना भाई ट्युशनला जायला. अरे भाई कोण आहे? बहीण आहे रे बा. सोबत आहे काय करा भाऊ, ऊन जेवढा आहे. घेतला ना गड्यानं गुंडून, तिथून काय डायरेक्ट सोबत मी आलो डायरेक्ट भाजी मंडीत, कारण गळ्याला घ्यायचे तेव्हा 5 रुपयाचे पान. तिथून सारखा आलो ना भाई घरी आला का पाहतो मांजर भाजी चालू होत एकदम खतरनाक पैकी आराम. तिथपर्यंत का आपल्याला सतीश दादा फोन आला, हॉटेलमध्ये जेवायला. म्हटलं काही विषय का भाऊ, आलोच 2 मिनिटात. दुसऱ्याच्या ऐकून असला तर भाऊ आपण सोडतच नाही. मग काय तिथपर्यंत होतो जरासं दुकानातलं काम अटपून घेतलं आणि आपल्याला भरायचा होता एक फॉर्म. आलो भाई सरळ करंदाले भेट द्यायला. करंदा करू आला, कम्प्युटर दुरुस्त 1 घंट्यापासून मरू आला. अभि ठीक करके देता साला ठीकच नाही उरू आला. तर जाऊ द्या म्हटलं भाऊ, चाललो मी घरी आलो तर पप्पा आणत की भाऊ आपल्याला शिफ्ट बदलायला जावं लागते. बदलले ना भाऊ कपडे, डायरेक्ट आलो ना वावरात. कारण भाऊ आपण पेरेला पराठीला पाणी टाकत न पाहिजे. त्यातल्या त्या या वर्षी तर भाऊ सूर्य देवताना सगळ्याची जिरूनच ठेवायला. मग काय शिप वगैरे बदलून घेतले भाऊ. तिथपर्यंत लई नाही आले होते. जमलं म्हटलं भाऊ. मग काय आपल्याला भर लागतात प्याच्या कॅना. मग केली ना भाऊ मोटर सुरून, भरून घेतल्या ना फटकनी प्याच्या कॅना. मग काय आपल्याला तुम्हाला माहिती संध्याकाळी जावं लागतं दुकानात आल्याच भाऊ मोठा भाईची भेट झाली. मी म्हटलं जमलं भाऊ. आता चला मग पोट्ट्यो, आजच्या एवढंच. भेटू आपण उद्या. तिथपर्यंत जय माता राणी.